आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेल्या काही वर्षात सत्ताधाऱ्यांनी कर्जबाजारी केली, महापालिकेच्या ठेवी मोडल्या, सत्तेचा माज मस्ती आलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यानं महापालिका बर्बाद झाली, असे आरोप करून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली। मात्र टीका करताना भाजप किंवा भाजपच्या एखाद्या नेत्याचं नाव त्यांनी थेट घेणं टाळलं। त्यांनी सोयीस्कर पद्धतीनं हे टाळलं। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेतली। आमदार अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे आदी यावेळी उपस्थित होते। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती आहे। अजित पवार नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, अजित पवार म्हणाले, शहराचा विकास तत्कालीन वरिष्ठ नेत्यांच्या साथीनं आम्ही केला, मात्र इसवी सन 2017 मोदी लाट आणि विठ्ठलाच्या मूर्तीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे आमची सत्ता गेली। सत्तेत आलेल्यांनी गेल्या काही वर्षात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे। रस्ते खोदाई, कचरा, रस्ते बांधणी, पदपथ बांधणी, कुत्र्यांची नसबंदी अशा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केला आहे। शहरातील नेत्यांनी रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असे शहर वाटून घेतलं आहे। प्रत्येक कामाच्या टेंडरमध्ये रिंग केली जाते। विशेष म्हणजे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली की स्थायी समितीच्या अध्यक्षांना लाचखोरी प्रकरणात पकडलं गेलं। अजित पवार पुढे म्हणाले की सत्तेचा माज आणि मस्ती वाढल्यानं दादागिरी, दहशत वाढली आहे। रस्त्यावर, पदपथावर टपऱ्या टाकून त्या व्यावसायिकांकडून हप्ते वसुली केली जाते। स्मार्ट सिटी प्रकल्पात एवढा भ्रष्टाचार केला की प्रकल्पच अयशस्वी झाला। खाजगी बांधकाम व्यावसायिक बांधकाम करून 3,500 रुपये प्रति स्क्वेअर फूट या दरानं विकतो, तर दुसरीकडे महापालिका बांधकामाचा खर्च 4,500 रुपये प्रति स्क्वेअर फूट एवढा आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे असं म्हणत अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपवरती पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आरोप केलेले आहेत। तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर व्यक्त करा।